विषय गंभीर आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि जरूर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जाब बघितलंत हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब हे सांगत आहेत की नांदेडचा जो 70 तासामध्ये 5 खून झालेले आहेत, हा विषय गंभीर आहे, यावरती पोलीस काम करत आहेत. तर या नांदेडच्या गुन्हेगारीला खत पाणी घालतंय कोण? या गुन्हेगारीला पोलिसांचा वर्धाहस्त आहे का, किंवा मग का राजकीय व्यक्तींचा वर्धाहस्त आहे? या गँग वॉर जे झालेला आहे, या टोळींना खत पाणी घालतंय कोण, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे नांदेड हे शैक्षणिक माहेरघर म्हणून एक नव्याने ओळख आपल्या नांदेडची तयार होत होती. आणि या नांदेड शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून नव्हे तर भारतभर देशामधून या शिक्षणाच्या निमित्ताने नांदेडमध्ये येणारी ही विद्यार्थी मंडळी आहे. आणि त्यातून होणारा नांदेडचा जो आर्थिक विकास आहे, जे अर्थव्यवस्थेमध्ये नांदेडच्या जी भर पडत होती, याला कुठंतरी अडचणी येते. अशा प्रकारचं जर झालं तर नांदेडमध्ये येणारे विद्यार्थी आहेत यांच्या मनात तर या नांदेडच्या गुन्हेगारीला खत पाणी घालतंय कोण? या गुन्हेगारीला पोलिसांचा वर्धाहस्त आहे का, किंवा मग का राजकीय व्यक्तींचा वर्धाहस्त आहे? या गँग वॉर जे झालेला आहे, या टोळींना खत पाणी घालतंय कोण, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे नांदेड हे शैक्षणिक माहेरघर म्हणून एक नव्याने ओळख आपल्या नांदेडची तयार होत होती. आणि या नांदेड शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून नव्हे तर भारतभर देशामधून या शिक्षणाच्या निमित्ताने नांदेडमध्ये येणारी ही विद्यार्थी मंडळी आहे. आणि त्यातून होणारा नांदेडचा जो आर्थिक विकास आहे, जे अर्थव्यवस्थेमध्ये नांदेडच्या जी भर पडत होती, याला कुठंतरी अडचणी येते. अशा प्रकारचं जर झालं तर नांदेडमध्ये येणारे विद्यार्थी आहेत यांच्या मनामध्ये दडपण निर्माण होईल, भीती निर्माण होईल. आणि नांदेडमध्ये शैक्षणिक जी ओळख निर्माण झालेली आहे ती कुठल्या तरी हळूहळू पुसल्या जाईल अशी भीती सामान्य माणसांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून या नांदेडकर कोणी लक्ष देणार आहे का? या नांदेडला कोणी